नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी. सध्या माणिकराव कोकाटे यांच्यावर टांगती तलवार आहे अटकेची. त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूयात. मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला. मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलीस मुंबईकडे निघाले. सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटेंना अटक होणार. कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवारांचं ट्विट. तर कायदे नियम सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी या पक्षाच्या भूमिकेनुसार राजीनामा स्वीकारल्याची माहिती. नाशिक कोर्टानं काढलेल्या अटक वॉरंटची प्रत घेऊन नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना. कोकाटे यांच्या अटकेची कायदेशीर अडथळा त्यांना नाही, सूत्रांची माहिती. उद्या कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. तर माणिकराव कोकाटेंच्या अटकेत कायदेशीर अडथळा नाही. अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही परवानगीची गरज नसेल, खात्रीलायक सूत्रांची माहिती. दरम्यान कोकाटेंच्या अटकेची माहिती पोलीस विधिमंडळाला अवगत करणार. माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटेंचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू. विजय कोकाटे यांचा अटकेच्या स्थगितीसाठी हायकोर्टात अद्यापही अर्ज दाखल नाही, सूत्रांची माहिती. तर माणिकराव कोकाटेंसह बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट. कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू. फडणवीस शेवटचा घाव मिंधनवरच घालतील. पुढील विधानसभेपर्यंत शिंदेंचा पक्ष अस्तित्वात असेल का, ही शंका. संजय राऊतांची टीका. कोणाला वाचवायचा प्रयत्न होतो, पण महाराष्ट्रातले अजित पवार गटाच्या एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा होऊन सुद्धा ते अद्याप मंत्रिपदावर कायम आहे. तर कोकाटेंचा पदभार काढून घेतला. मुख्यमंत्र्यांचं कौतुक करते. सत्तेतील लोकांना वेगळा आणि विरोधातील लोकांना वेगळा न्याय सुरू आहे. सुप्रिया सुळेंची टीका. आश्चर्य वाटत नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो. कोकाटे प्रकरण सुरू असताना काल मुंडे शहांची भेट, ही योगायोग. दरम्यान सुनील तटकरेंची यावर प्रतिक्रिया. तर धनंजय मुंडेंनी शहांच्या भेटीसाठी आधीच वेळ मागितला होता. काल संध्याकाळी माझं धनंजय मुंडेंशी बोलणं झालं, तटकरेंची माहिती. मध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगायोग आहे. यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही. आणि मग मला धनंजयनी काय अमित भाईंच्या जो त्यांचा विषय होता त्या बाबतीत तपशीलवार चर्चा त्या ठिकाणी सांगितली. धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंचा विरोध, सूत्रांची माहिती. तर मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार. सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती.